उन्हाळी फार्म मध्ये काम कमी, आराम कमी, कामच जादा राहतं. आता दुपारचे 3 वाजलेत आणि आपलं डेअरी फार्मवरचं काम परत सुरू झालंय. तर आजची पूर्ण संध्याकाळ तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा. चला भावांनो, चाललो आपण गोठ्यावरती. कॅन घेऊ, पहिले चप्पल घातली आपण, आधी माप घ्यायचा, माप घेतला, माप नाही घालणे बाबा बाहेर, कॅरमेट टाकला आणि चलो. आपला गोठा जास्त लांब नाही भावांनो, जवळच आहे. बघा कसा गोठा आहे. ज्याला आमचा गोठा आवडला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. सकाळपासून काम सुरूच असतं, पण संध्याकाळी जास्त फुल काम असतं. डेअरी फार्ममध्ये काम कमी, आराम कमी, कामच जादा राहतं. हा आपण बाटा आणि बारली भिजू घातलेली आहे. सकाळी 10 वाजता भिजू घातली होती. हे बघा अशी भुसभुशीत होऊन जाते. हे जनावरांसाठी खूप फायदेशीर ठरतंय. चला आपल्याला तिकडचं आवरायचं ना, पाणी पाजायचं. पहिले कॅन वगैरे इकडे साईडला ठेवून देऊ. भावांनो, हे रोजचंच काम आहे, एक दिवस सुट्टी नाही. इकडे आपण जनावरांकडे बघून घेऊ एकदा, यांच्या साखळ्या वगैरे ढिल्या आहे का नाही. कारण की हे साखळ्या काय करता, हे आळ्या पिळ्या करून टाकता. तर परत फाशी बसण्याची भीती असती. झाडू घ्यायला जाऊन आपण इकडं झाडू घेतला, चाललोय परत गोठ्यात. झाडून घेतलं का जास्त पाणी वेस्ट जात नाही, मग धुण्यासाठी जास्त पाणी वाया नाही जात. मोटर चालू केली भावांनो. बघा आता ना, दिवसातून 3 वेळेस आम्ही खाली धुत असतो. उन्हाळ्यामध्ये जास्त, कारण की थंड असतं जनावरांसाठी. मशीनचं टेम्परेचर खूप असतं, त्याच्यामुळं मशीनच्या अंगावरही पाणी मारलं पाहिजे. आम्ही दिवसातून 3 वेळेस पाणी मारतो. त्यांचं टेम्परेचर जास्त असतं म्हणून त्यांना पाण्याने थोडं थंड वाटतं. मस्त बघी, त्यांनाही भारी वाटतंय थंड. बोरचं पाणी कॅन भरून घेतोय बघा. इथे पाणी भरून ठेवायचं कॅन.
एक बकेट पण भरून ठेवू. पाणी पाजतोय आता. सकाळी 10 वाजता पाणी पाजलं तर ना, सकाळी एकदा 5 वाजता पाणी पाजलं जातं, दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी परत 8 वाजता. असं पाण्याचं शेड्यूल आहे आपलं. असं एक एक करून आपण सर्वांना पाणी पाजतोय मी. उन्हाळ्यामध्ये जनावर भरपूर पाणी पितात आणि त्यांना भरपूर पाणी पाजलं पण पाहिजे. किती आनंद घेते बघा ही म्हैस पाण्यामध्ये. हा आपला मोठा भाऊ आहे मच्छू बघत म्हणून. म्हैस म्हणते माझ्या अंगावर अजून पाणी मार. हे बघ खाली पण पाणी मारलेलं आहे भावांनो आपण. प्रत्येक दिवस वेळा जात असतो. काही ना काही नवीन घडत असतं. मजा येते. काम करण्याचंही भारी वाटतं. म्हणून डेअरी फार्म एकदम भारी लाईफ आहे. जे करतील त्यांना माहीत असेल किती मजा येते, किती कष्ट आहे, किती त्रास त्याच्यामध्ये. तिच्या सदस्याला समजा. आमची बाईक मी माहीत म्हणते बघा, मला पण घे व्हिडिओमध्ये. तिला पण फेमस करा भावांनो. ज्याला कोणाला आवडली असेल त्यांनी कमेंट करा, हार्ट पाठवा. ही म्हैस खूप शांत आहे. तिला नुसतं अंगावर पाणी घ्यायला लागतं. पाणी कम पेती आणि पाणी जास्त अंगावर मार म्हणती. तेव्हा ही रुसून बसली इकडे, हिच्या अंगावर पाणी मारा नाही म्हणून. आता पाणी पिती बघा ही. तो बाहेरचा ना जरा बघा. ही आपली शेण टाकायची जागा आहे आणि पलीकडे नाला आहे. असं वातावरण आहे तुमच्या सिटीमध्ये. आम्ही हे वातावरण फक्त आमच्या गावाकडची मुलंच अनुभवू शकतात. आवडलंय मित्रांनो आपलं पूर्ण काम आलं डेअरी फार्मवरचं. यांना पाणी पाजून झालंय. आता थोड्या वेळाने आपण वैरण करणार आहे, त्यांना चारा टाकणार आहे. तर आणि तुम्ही पण जरा 2-3 वेळेस उन्हाळ्यात जनावरांना पाणी ठेवलंच पाहिजे. कारण की ते मुक्त जनावर ते म्हणणार नाही मला पाणी दे म्हणून. म्हणजे एक्स्ट्रा वगैरे आपण होत पाहिजे. कारण आता वैरण करू आपण. छोटीच मशीन आहे भावांनो. असं वैरण करतो बा आपण. आता करतो बघा भावांनो. आता आपलं चारा टाकायचा टाइम झालेला आहे. चारा टाकलाय आपण. चारा टाकताना मोबाईल पकडता येत नव्हतं म्हणून नाही दाखवलं. आपण बाटा वगैरे करून ठेवू. टाकून दिल्या दोघीला बाटा. मस्तपैकी बाटा खात आहे. आणि आता आपलं मेन काम सुरू झालंय. दूध काढायला वेळ लागतो पण आता सवय झाली आहे. त्यात एवढं काही नाही. हे काम रोजचंच आहे. खूप टाकवा येतो पण आता डेलीचं काम. आता सकाळसाठी बाट आणि बारली भिजू घालायला चाललेलो आहे. डेअरी फार्मचं कामावरून आता थोडं फ्रेश होतो. फ्रेश झालो आणि टेरेसवरती आलो. मी दिवसभर सगळं कामावरून निवांतपणे गच्चीवर बसलं का तर एकदम भारी वाटतं.
संध्याकाळी सगळं कामावरून आणि निवांत बसून असं व्ह्यू बघण्यात एक वेगळीच मजा आहे. मी आता रोज व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि गावाकडचं रिअल लाईफ हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आजचा व्लॉग इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.